कोणतेही कार्य असो, जगिक किंवा आध्यात्मिक, परिपूर्ण समाधानकारक कार्य करण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार यांची गरज असतेच. उपस्थित सर्व बंधू, भगिनी आणि लहान लेकरे यांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण येशूच्या सेवा कार्याचा एक पैलू पाहणार आहोत. या कार्यासाठी आता तो निवडलेल्या प्रेषितांना कामगिरीवर पाठवतो. एक विशेष घटना म्हणजे येशूचे रूपांतर याविषयी या अध्यायात आपल्याला पाहायला मिळते. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लुकृत शुभवर्तमान ह्याचं अध्ययन करीत आहोत. आज 9व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. म्हणून जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा लुकृत शुभवर्तमान 9वा अध्याय. श्रोत्यांनो, ह्या अध्यायामध्ये आम्ही येशू 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठवितो, 5,000 जेवू घालतो, त्याचा मृत्यू व पुनरुत्थान तो घोषित करतो, एकुलत्या एक मुलातून भूत काढतो, येशू यरुशलेमकडे वळतो, शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी ह्याबद्दल आम्ही वाचणार आहोत. 9वा अध्याय पहिलं वचन सांगतं. 9वा अध्याय पहिलं वचन. मग त्याने 12 प्रेषितास एकत्र बोलावून त्या सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना आरोग्य देण्याचे, बरे करण्याचे दान दिले. ते एक चिन्ह दान होते. ते त्यांना मिळालेले अधिकारपत्र होते, ते जे आहेत त्या दाव्याला प्रदर्शित करीत होते. नवीन करार लिखित रूपात येण्याआधी प्रेषितांची ओळख ह्या चिन्ह दानाद्वारे पटत असे. आपणाला वाचायला मिळेल श्रोत्यांनो नवीन करारात की पेत्र रोग्यांना बरे करीत असे, मृतांना जीवनदान देत असे आणि पॉल सुद्धा असे करीत असे. असे करण्याद्वारे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे प्रेषित आहेत ह्याचा पुरावा मिळत असे. येशूने त्याच्या शिष्यांना परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करण्याकरिता, प्रसार करण्याकरिता व आजारांना बरे करण्याकरिता पाठवले. हे सर्व काही त्याच्या वधस्तंभावरील मृत्यूपूर्वी घडले. आज बरे करणे किंवा आरोग्य देणे ही गोष्ट तितकी महत्वाची नाही. आपण जर पवित्र शास्त्रातील पत्रे काळजीपूर्वक वाचाल तर आपणाला आढळेल की जरी पौलाला आरोग्य देण्याचे दान होते तरी त्याने हे दान आपल्या सेवेच्या शेवटच्या काळात मुळीच वापरले नाही. त्याने पोटाच्या विकारासाठी तिमथ्याला थोडा दाखरस घेण्याचा आदेश दिला. ही गोष्ट आम्हाला तिमथ्याला पहिले पत्र 5वा अध्याय आणि 23व्या वचनात वाचायला मिळते. तिमथ्याला पहिले पत्र 5वा अध्याय 23वं वचन. ह्यापुढे नुसते पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी आणि वारंवार होणाऱ्या आपल्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षारस घे. परंतु आम्हाला दिसतं श्रोत्यानो की पौलाने तिमथ्याला आरोग्य दिले नाही, त्याला बरे केले नाही. पौलाच्या स्वतःच्या शरीरात सुद्धा एक काटा होता, ज्याविषयी आम्हाला करिंथकरास दुसरे पत्र 12वा अध्याय आणि 7व्या वचनात वाचायला मिळतं. करिंथकरास दुसरे पत्र 12वा अध्याय 7वं वचन. प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. श्रोत्यानो, आम्हाला वाचायला मिळतं की पौलाने देवाला तो काटा काढण्याची विनंती केली, पण देवाने त्याला काढले नाही. आम्हाला दिसतं श्रोत्यानो तिमथ्याला दुसरे पत्र 4था अध्याय आणि 20व्या वचनामध्ये की पौल लिहितो, एरास्त करिंथात राहिला, त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो. त्याने आपल्या ह्या मित्राला बरे का केले नाही? पौल ह्यावेळेला आपल्या सेवेच्या शेवटी आला होता व त्यानंतर चिन्ह दाने मंडळातून हळूहळू लोप पाहू लागलीत. जेव्हा पवित्र शास्त्र मंडळाचा एक भाग झाले तेव्हा बरे करण्याचे दान दूर करण्यात आले. एका व्यक्तीपासून अधिकार पवित्र शास्त्राकडे आला, अर्थात देवाच्या वचनाकडे आला. योहानाने आपल्या जीवनाच्या शेवटी ही चेतावणी दिली
की योग्य धर्म सिद्धांत मानवाचे अधिकारपत्र आहे. तो योहानाचे दुसरे पत्र 10व्या वचनामध्ये म्हणतो, हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका. पॉल गलतीकरासपत्र 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये लिहितो, गलतीकरासपत्र 1 अध्याय 8वं वचन, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूतांनी सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. शापभ्रष्ट हा ग्रीक शब्द ॲनाथेमा असा आहे, ज्याचा अर्थ आहे धिक्कारणे. ही एक फार कडक भाषा आहे श्रोत्यानो, जी पवित्र शास्त्रात पूर्ण अधिकार स्थापित करते. अर्थात वचन ह्या ठिकाणी सांगत आहे की जर तुम्हाला कोणी निराळी सुवार्ता सांगितली तर तो शापभ्रष्ट असो, त्याचा धिक्कार असो. 9 अध्याय 2 आणि 3 वचन वाचूया. आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा कराव्यास व रोग्यास बरे कराव्यास पाठविले. त्याने त्यास सांगितले, वाटेसाठी काही घेऊ नका, काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका, अंगरखेही 2-2 घेऊ नका. ह्या सूचना प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दिल्यात, आम्हाला नाहीत. पुष्कळदा श्रोत्यानो, ह्या वचनांचा आम्ही चुकीचा अर्थ घेतो आणि ह्या सूचना आमच्या आजच्या जीवनाला लागू करण्याचा प्रयत्न करतो. 4थं वचन, ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथेच राहा व तेथूनच निघून जा. परमेश्वराच्या सेवकांना सहकार्य मिळायलाच हवे. ज्या ठिकाणी सहकार्य मिळत नाही त्या ठिकाणी देवाचे वचन सांगणे, देवाच्या वचनाचा प्रचार करणे कठीण कार्य होते. 5वं वचन, जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या गावातून निघते वेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका. त्यांच्या सेवेचा प्रभाव आम्हाला दिसतं की हेरोदावर सुद्धा झाला. 7 ते 9 वचने, तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते. कित्येक एलिया प्रगट झाला आहे असे म्हणत होते व कित्येक प्राचीन संदेष्टापैकी कोणीतरी उठला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, मी योहानाचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे तो कोण? म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता. श्रोत्यानो, हा हेरोद योहानाच्या कैदेसाठी आणि त्याची कत्ल करण्यासाठी जबाबदार होता. मार्क सांगतो की हेरोद येशू योहान आहे हे समजून घाबरलेला होता आणि तो येशूला पाहू इच्छित होता. 10 आणि 11 वचने, नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते त्याला सविस्तर सांगितले. तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोक समुदाय त्याच्या मागून गेले. तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्यांना तो बरे करीत होता. येशू आपल्या शिष्यांना एका बाजूला घेऊन गेला, पण तेथे सुद्धा लोकांनी त्याला सोडले नाही. इतके असंख्य लोक त्याच्या भोवती होते तरी श्रोत्यानो, प्रभू येशूने त्यांना फार चांगल्या प्रकारे वागणूक दिली, त्यांना शिकवले आणि जे आजारी होते त्यांना आरोग्य दिले. 12व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं की दिवस उतरू लागला तेव्हा ते 12 प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, लोक समुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावात व शेतामळ्यात जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील, कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत. ख्रिस्ताला त्याने काय करावे ना करावे ह्याविषयी सल्ला देण्याचा प्रयत्न करून ह्या शिष्यांनी स्वतःला फार असमाधानकारक बिकट अशा परिस्थितीत टाकले. श्रोत्यानो, आमच्यापैकी सुद्धा अनेक लोक स्वतःला अशा प्रकारच्या परिस्थितीत टाकतात. देवाला आमच्या सल्ल्याची आवश्यकता नाही, पण देवाला ही आवश्यकता आहे की आम्ही त्याच्या सर्व आज्ञांचे पालन करावे. 13वं वचन, पण तो त्यांना म्हणाला, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ते म्हणाले, आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर 5 भाकरी व 2 मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की हे शिष्य आर्थिक सल्लागार व आर्थिक बाबतीत कौशल्यपूर्ण लोक बनले. 14 आणि 15 वचने, कारण ते सुमारे 5,000 पुरुष होते तेव्हा त्याने आपल्या शिष्यास सांगितले, सुमारे 50-50 जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा. त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांस बसविले.
शेवटी कोठे ते आता त्यांच्या योग्य स्थळी आहेत व ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करीत आहेत. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो, की जरी त्यांच्या मनात संदेह होता, त्यांना आश्चर्य वाटत होते की इतक्या लोकांना कुठून भोजन देणार, तरी सुद्धा ते त्याच्या आज्ञेचे पालन करीत आहेत. 16 आणि 17 वचने, तेव्हा त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोक समुदायाला वाढण्याकरिता शिष्यांजवळ दिले. तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेले 12 टोपल्या तुकडे त्यांनी उचलून घेतले. मत्ते, मार्क व योहान सुद्धा 5,000 जेव घालण्याचा वृत्तांत लिहितात.
लक्षात घ्या श्रोत्यांनो, की प्रभू येशू त्याच्या शिष्यांना अशक्य अशी कामगिरी ह्या ठिकाणी सोपवित आहे. त्यांना शिकायचेच होते. ज्या प्रकारे आम्हाला सुद्धा जेव्हा शिकायचे असते, तेव्हा परमेश्वर अशक्य असे काही करण्याची आम्हाला आज्ञा देतो. ह्याचे कारण स्पष्ट आहे, की त्याचा हेतू असतो की कार्य व्हावे आणि आम्ही त्याच्यावर विसंबून राहण्यास शिकावे. ज्या निर्माणकर्त्याने सर्व काही निर्माण केले, जो एका बीपासून अनेक बियाणे तयार करतो, तो आता आपल्या आज्ञेने त्या मोठ्या जमावासाठी भोजन निर्माण करीत आहे. ज्या भोजनाने टोपल्या भरल्या, त्या उष्ट्या भोजनाने भरलेल्या नव्हत्या श्रोत्यानो, परंतु जे तुकडे लोकांना वाटण्यात आले नव्हते, ते जे उरले होते, त्या तुकड्यांनी त्या भरल्या. परमेश्वर नेहमीच अधिक प्रमाणात पुरवतो. 18 ते 21 वचने वाचूया. नंतर असे झाले की तो एकांती प्रार्थना करीत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी उत्तर दिले, बप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक म्हणतात की प्राचीन संदेष्टापैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. त्यांनी त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने उत्तर दिले, देवाचा ख्रिस्त. मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे, येशू कोण आहे? येशू मानव त्याच्याविषयी काय विचार करतो हे जाणू इच्छित होता. जो प्रश्न त्याने विचारला त्यामागे त्याचा हेतू हा होता की तो कोण आहे ह्याविषयी त्यांच्या विचाराला सुधरवणे. कारण तो कोण आहे ह्याविषयी त्यांच्या मनात सुद्धा बराच गोंधळ होता. लक्षात घ्या की त्या सर्वांचे त्याच्याविषयीचे मत फार उच्च स्तराचे होते, परंतु तरीसुद्धा तो जो होता व आहे त्यापर्यंत ते पोहोचले नव्हते. आणि म्हणून त्यांच्या ह्या मतामध्ये सुधारणा येशू करीत होता. एक फार उत्तम अशी गोष्ट पेत्र म्हणाला. मत्तई शुभवर्तमान 16 अध्याय आणि 16 वचन, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आहे ना श्रोत्यांनो ही उत्तम गोष्ट? आता आपण 22 वचन वाचूया. आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, ह्याचे अगत्य आहे. पुन्हा येशू त्यांना त्याच्या होणाऱ्या मृत्यूविषयी तयार करीत आहे. परंतु लक्षात घ्या की पुनरुत्थानाचा उल्लेख केल्याशिवाय तो त्याच्या मृत्यूचा उल्लेख कदापि करीत नाही. 23 ते 26 वचने सांगतात, त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवास मुकेल तो त्याला वाचवेल. कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळविले आणि स्वतःला गमाविले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरितो त्याची लाज मनुष्याचा पुत्र स्वतःच्या व पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तो धरील. तो ह्या ठिकाणी तारण प्राप्तीची अट मांडित नाही, तर तारण प्राप्त झालेल्यांची स्थिती मांडित आहे. हेच तो ह्या ठिकाणी बोलत आहे. श्रोत्यानो, आपण कोणत्या प्रकारचे ख्रिस्ती आहात? काय आपण त्याला मानता, त्याची सेवा करता, त्याचे गौरव करण्याचा प्रयत्न करता? श्रोत्यानो, ह्या दिवसात जेव्हा आम्ही ह्या पृथ्वीवर जगत आहोत, ही गोष्ट फार महत्वाची आहे. रूपांतराविषयी लिहिताना डॉक्टर लूक असे काही लिहितो जे इतर लेखकांनी आपल्या लिखाणात वगळले आहे. 27 वचन वाचूया. मी तुम्हास खरे सांगतो की येथे उभे असणाऱ्यात कोणी असे आहेत की ते देवाचे राज्य पाहीपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही. शिमोन पेत्र ह्या वचनाचे रूपांतर आमच्यासाठी करतो. तो म्हणतो त्याने राज्य पाहिले. आता प्रश्न हा उठतो की त्याने ते कोठे पाहिले? लक्षात घ्या श्रोत्यानो की पेत्र पवित्र पर्वतावर प्रभू येशू सोबत होता व त्याने स्वतःच्या डोळ्यांनी ते सर्व काही पाहिले. तो ह्याविषयी पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 16 ते 18 वचनांमध्ये सांगतो, कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्या संबंधाने तुम्हास कळविले असे नाही, तर आम्ही त्याचे ऐश्वर प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाले
तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. हेच स्पष्टीकरण शिमोन पेत्र देत आहे. आणि श्रोत्यांनो, हे माझ्यासाठी पर्याप्त आहे. जे आधुनिक अभ्यासक आहेत त्यांच्यापेक्षा त्या ठिकाणी जी व्यक्ती स्वतः हजर होती तिला नक्कीच अधिक माहिती असणार आणि ह्यात काहीच शंका नाही. 28वे वचन, ह्या बोलल्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला. प्रभू पेत्र, याकोब व योहान ह्यांना डोंगरावर प्रार्थनेसाठी घेऊन गेला. जेव्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा त्याची मुद्रा पालटली, मुद्रेचे रूपांतर झाले. हा शब्द ग्रीक शब्द मेटामॉर्फोम असा आहे आणि इंग्रजीमध्ये मेटामॉर्फोसिस. जे काही त्यावेळी घडले ते जणू त्या सुरवंटाच्या अनुभवाप्रमाणे होते. सुरवंट प्रथम स्वतःला एका कोशामध्ये बंद करते आणि नंतर सुंदर रंगबेरंगी फुलपाखरू त्यातून बाहेर पडते. येशूच्या रूपांतराने येशूचे ईश्वरत्व दर्शविले नाही, तर त्याचे मानवत्व दर्शविले. रूपांतर मानवाचे ध्येय आहे, साध्य आहे. जेव्हा आपण येशूला त्या डोंगरावर रूपांतरित झालेले पाहता तेव्हा तुम्ही साक्षात ते पाहता श्रोत्यानो, जे एक दिवस जेव्हा तुमचे रूपांतर होईल तेव्हा घडेल. मृत लोक जिवंत होतील व जे जिवंत आहेत ते परिवर्तित होतील. अर्थात ते मॅटाफोर्सिसच्या प्रक्रियेतून जातील. मग ते सर्व रूपांतरित होऊन देवाच्या उपस्थितीत आणल्या जातील. 29वे वचन, आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. हे वचन हे नाही सांगत की तो प्रकाश कोठून बाहेरून त्याच्यावर पडत होता, परंतु असा प्रकाश जो त्याच्या स्वतःच्या शरीरातून निघत होता व बाहेर दिसत होता. काही लोक फार मूर्खासारखा प्रश्न विचारतात की काय आम्ही स्वर्गात कपडे घालणार आहोत? मला वाटतं श्रोत्यानो, आम्ही घालणार आहोत, परंतु आम्हाला कपड्यांची गरज पडेल ह्यावर माझा विश्वास नाही, कारण आम्ही ह्या गौरवी प्रकाशाच्या वस्त्रांनी जे आमच्या प्रभूने घातले होते त्याने आच्छादलेले राहू. नंतर 30 आणि 31 वचने सांगतात, आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. 2 पुरुष त्या पर्वतावर प्रगट झालेत. मोशे जो नियमशास्त्राचा प्रतिनिधी आणि एलिया जो संदेष्टांचा प्रतिनिधी होता, व हे दोघे त्याचे साक्षीदार होते. ते कशाविषयी बोलले श्रोत्यानो? ते ख्रिस्ताच्या होणाऱ्या मृत्यूविषयी बोलले. पॉल म्हणतो की जे शुभवर्तमान त्याने सांगितले, ज्याचे नियमशास्त्र व संदेष्टे दोघेही साक्षीदार होते. शुभवर्तमान जुन्या कराराच्या मुळीच विरुद्ध नाही, हे लक्षात घ्या. पॉल रोमकरासपत्र 3 अध्याय आणि 21व्या वचनामध्ये त्याला अशा प्रकारे मांडतो, आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साक्ष आहे. नियमशास्त्र व संदेष्टे हेच प्रगट करतात की परमेश्वर आम्हाला फक्त एकाच मार्गाने वाचवू शकतो, आणि तो मार्ग म्हणजे विश्वासाद्वारे जे नीतिमत्व आम्हाला प्राप्त होते त्याद्वारे. जुन्या करारात हे अर्पणे आणण्याद्वारे करण्यात आले. मोशेच्या पद्धतीचे सर्व काही अर्पण पद्धतीवर अवलंबून होते. ज्या लहान कोकऱ्याला वेदीवर बलिदान केल्या जाई ते ख्रिस्त जो आमच्यासाठी मरण पावला त्याचे चिन्ह होते. संदेष्टांनी परमेश्वराच्या कोकऱ्याविषयी सांगितले जो संपूर्ण जगाचे पाप हरण करणार होता. 32 आणि 33 वचने पहा काय सांगतात, तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते, पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे राहिलेले दोघे पुरुष दिसले. मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी, आपण येथेच असावे हे बरे, तर आम्ही 3 मंडप करू, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. कदाचित शिमोन पेत्राला वाटत असेल की तो काहीतरी महत्वाचे सांगत आहे, परंतु लूक लिहितात की हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. लक्षात घ्या श्रोत्यानो की प्रभू येशू कुठल्याही धर्माचा संस्थापक नाही. त्याने धर्मस्थापना केली नाही.
जगाच्या पापांसाठी त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला. तो तारणार आहे व त्यामुळेच आम्ही धर्मामुळे तारल्या जात नाही, तर आमचे तारण ख्रिस्ताद्वारे होते. डॉक्टर कॅरोल ह्यांनी अनेकदा म्हटले, जेव्हा मी ख्रिस्ताकडे आलो तेव्हा माझा धर्म मी गमावला. आज आमच्यातील अनेक लोकांना धर्म गमावण्याची आणि ख्रिस्ताला सापडण्याची आवश्यकता आहे. आपणाला जर ख्रिस्त सापडला तर आपणाला कशाचीच आवश्यकता नाही. 34 ते 36 वचने सांगतात, तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र माझा निवडलेला आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. ह्यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही. आता पुढे एकुलत्या एका पुत्रामधून अशुद्ध आत्म्याला काढण्याविषयी सांगण्यात आले आहे. 37 ते 43 वचने श्रोत्यानो, आपण वाचा. हे संपूर्ण दृश्य आजचे चित्र आहे. ते त्या डोंगरावरून खाली उतरले व तेथे आम्हाला गोंधळ, तडजोड, दुर्बळता ह्यांनी भरलेले जग आढळते. जेव्हा येशू जनसमुदायाशी बोलला तेव्हा त्याने ह्या मुलासंबंधी त्यांच्या विश्वासाच्या कमतरतेमुळे त्यांना दाटले आणि अर्थातच ह्यात त्याचे शिष्य आणि पाहणारे लोक सुद्धा संमिलित होते. ह्या मुलाची स्थिती फार दयनीय होती. शिष्यांना आश्चर्य वाटले, कारण ह्याआधी त्यांनी अशुद्ध आत्म्याला काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ह्या अशुद्ध आत्म्याला ते काढू शकले नव्हते. आमचा प्रभू सांगतो की ह्यावेळी स्थिती फार गंभीर आहे. हे कार्य त्याच्या शिष्यांना जमले नाही, परंतु येशूने आपल्या सामर्थ्याने हे शक्य केले. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणास आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आज अध्ययनाद्वारे आपण शिकलो आहोत की देवाच्या कार्यासाठी आम्हाला त्याच्यापासून अधिकार आणि सामर्थ्य हवं आहे. येशूकडे निर्मितीचा अधिकार आहे. त्याने अन्न निर्माण केले. देव नेहमी अधिक प्रमाणात पुरवतो. पेत्राने येशूला म्हटले की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. काय असे आम्ही देखील म्हणू शकतो? येशूला आम्ही किती ओळखतो हाच तर प्रश्न आहे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. आम्हासाठी ख्रिस्तच सर्व काही आहे, जो आमचे मार्ग मोकळे करतो, जो आम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जातो, जो आमच्या कुटुंबियांना आशीर्वादित करतो, जो आम्हाला सर्व काही देतो आणि म्हणून त्याच्या आज्ञेमध्ये आम्ही राहावं. म्हणून प्रभूजी, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. तू आमची निवड केलेली आहेस. आम्ही तुझ्या आभारी आहोत. आम्ही प्रत्येकजण तुझ्या हातामध्ये येतो. तुझ्या आशीर्वादांची रेलचेल आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. प्रभू आपणास सहाय्य करो.